नमस्कार, विनय कोठादे ब्लॉग्स आणि कृषी मित्र विनय कोठादे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आलेलो आहे कृषी टाउन येथे नाशिकला, जिथे आपला मोठा कृषीचा मेळावा भरलेला आहे आणि सर्व अत्याधुनिक जी उपकरणं आहेत तिथे सर्व त्यांनी लॉन्च केलेली आहे आणि माहिती शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचत आहेत। आणि मला एका ठिकाणी थांबावं असं वाटलं, हे आहे इंडियातलं इंडियातलं इलेक्ट्रिक सर्टिफाईड ट्रॅक्टर ई ट्रॅक्टर आहे। आता ई व्हेकलचा जमाना आहे, ओलाने लॉन्च केलेली आहे टू व्हीलर, सो आता ट्रॅक्टर देखील लॉन्च केलेलं आहे आणि आपल्याबरोबर आता याची पूर्ण आपण माहिती जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत सर, आपलं नाव? विश्वजित जगताप सर, जे कंपनीला रिप्रेझेंटेट करतात, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत एक्झॅक्टली काय आहे। सर, तुम्ही काय म्हणाल? आणि हे पहिलं इंडियाचं फर्स्ट सर्टिफाईड राईट? येस। आणि याच्याविषयी माहिती सांगा आम्हाला, कसं आहे? हा आपला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे। त्याचं जे फ्युअल टाईप आहे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे। याच्यामध्ये जर फीचर वाईज बघायला गेलं तर याच्यामध्ये आपण याचा टॉर्क आहे तो 223 न्यूटन मीटरचा टॉर्क आहे। अच्छा, जे ॲज कम्पेअर टू ज्या अदर्स आहेत डिझेल ट्रॅक्टर्स वगैरे आहेत, त्याच्यामध्ये याला टॉर्क इन्स्टंट टॉर्क आहे, त्याच्यामुळे याची पॉवर थोडक्यात जास्त आहे। आणि हे सर्टिफाईड आहे? हा सर, हे लॉन्च झालेलं आहे? हा लॉन्च झालेला आहे। शेतकरी वापरत आहे? शेतकरी वापरत आहेत। अच्छा, अजून म्हणजे आतापर्यंत किती सर आतापर्यंत विकला आहेत तुम्ही? सर ॲक्च्युली आमचा बिझनेस टू बिझनेसमध्ये राहतो, तर आम्ही याचं बिझनेस टू बिझनेसमध्ये, तर आमचे 250+ युनिट्स आमचे बाहेर आहेत। ओके। आणि प्लस आमचा जो आता हा ट्रॅक्टर आहे आम्ही कस्टमरला पण देतो, म्हणजे कस्टमरला पण आम्ही विकता आहात म्हणजे। आणि महाराष्ट्रात कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला? महाराष्ट्रात याचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे याचा। याची जी पॉवर आहे, याची लिफ्टिंग कपॅसिटी, याची पुलिंग कपॅसिटी ही एकदम मजबूत आहे। अच्छा, त्याची बिल्ड क्वालिटी पासून जवळून बघू शकतो आपण ट्रॅक्टर, दाखवा सरांना सर। सो लुक तर अतिशय जबरदस्त आहे आणि जे वेट असते याच्यात तुम्हाला कमी करावं लागलं असेल राईट, जर ई असल्यामुळे? नाही, याचं वेट आहे बॅटरी आणि ट्रान्समिशन, याचं बॅलन्स वेट आहे 2.4 टनचं वेट आहे याचं ॲक्च्युली। त्याच्यामुळं एक याची स्टॅबिलिटी जे ट्रॅक्शन राहतं ते बेटर राहतं। अच्छा, आणि हे चार्ज किती युनिट घेतं आणि किती चालतं त्याच्यात? ॲक्च्युली याला आपण 3 मोड दिलेले आहेत चार्जिंगसाठी। एक फास्ट मोड आहे जो की 13.2 किलोवॅटचा आहे। ओके। स्लो मोड आहे त्याच्यामध्ये 6.6 किलोवॅटचा आहे, त्याला 5 ते 7 तास लागतात। फास्ट चार्जिंगला आपल्याला 2 ते 3 तासामध्ये होतो। आणि सुपर फास्ट जे आपण नवीन आणलं आहे त्याच्यामध्ये 1 तासामध्ये आपण हा फुल चार्ज करू शकतो। 1 तासात फुल चार्ज होऊन जातो? फुल चार्ज होतो। आणि साधारण किती तास चालतो तो चालल्यानंतर? तुमचं जसं ॲप्लिकेशन राहतं त्यानुसार चालतो। त्यासोबत आता मी नांगरटी करतो, याची नांगरटी करता तुम्हाला 2 ते 3 एकरापर्यंत करून देतो आपण। 2 ते 3 एकर पूर्ण कव्हर होऊन जातं? हो। तर त्याच्यामध्ये आपण थोडक्यात 2 ते 3 तास म्हणू शकतो। किती युनिट कंझ्युम होतात तुम्ही बोललात? जर आपल्या त्याला 20 ते 25 ते 30 पर्यंत युनिट कंझ्युम होतात। अच्छा, 20 ते 25 युनिट, म्हणजे जर 8 रुपये जरी रेट पकडला आपण, 13 रुपये कमर्शियल, 13 रुपये कमर्शियल पकडायला लागेल आपल्याला। अच्छा, ते म्हणजे ते ओके। सो पण म्हणजे कम्पेअर जर तुम्ही केलं डिझेलला तर साधारण किती सेव्हिंग होते याची? याची बऱ्यापैकी सेव्हिंग होते, जवळपास तुम्हाला 1/4 म्हटले ना तरी चालतं। 1/4 सेव्हिंग होते असा दावा आहे तुमचा? ओके ओके। आणि सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट कॉस्टिंग काय याची? कॉस्टिंग याची कॉस्टिंग आपण आता 16.5 लाख, 16.5 लाख, 16.5 लाखात आहे फक्त ही ट्रॅक्टरची किंमत। अच्छा, ट्रॅक्टर आपण जवळून दाखवूया कसं फीचर्स आहे। आणि याची बॅटरी पुढे दिलेली राईट? याची बॅटरी पुढे आहे। ओके। आणि बाकी नॉर्मल ट्रॅक्टर सारखंच आहे। याला टायर्स कोणते वापरलेले तुम्ही? येस, एअर। ओके। सो हे असं आहे ट्रॅक्टर, सिम्पल डिझाईन। आणि याचं मेंटेनन्स सर कसं करणार? सर याचा मेंटेनन्स खूप कमी आहे याचा मेंटेनन्स। अच्छा, पण जर झाला तर सर्व्हिस कशी देणार तुम्ही? याला 1000 तासानंतर याची सर्व्हिसिंग आहे आपली। ओके। हां, तर मग ती सर्व्हिस कुठे प्रोव्हाइड कराल तुम्ही? सर्व्हिस आमचा सर्व्हिस पर्सन तुमच्या जो ऑन फील्ड नाही तर जिथं असेल तिथे येऊन करू शकतो। अच्छा, ऑन फील्ड करू शकतो? नाहीतर आमच्या जे डीलरशिप राहतील तिथं येऊ। आता नाशिकमध्ये कुठे आहे? नाशिक आणि धुळे डिस्ट्रिक्टच पर्टिक्युलर सांगा तुम्ही मला। नाशिकमध्ये खूप लोक इच्छुक आहेत डीलरशिपसाठी, त्यानंतर आपण त्याला त्यानंतर डिसाईड करू। ओके। आणि मॅन्युफॅक्चरिंग कुठे सर याची? त्याचं मॅन्युफॅक्चरिंग यूपी हापूरमध्ये यूपीमध्ये आहे? यूपीमध्ये हापूरमध्ये। आणि याची आपलं ठाण्यामध्ये R&D सेंटर आहे। अच्छा, ठाण्यामध्ये R&D सेंटर आहे, बरोबर। आणि प्राईस पण आता आपल्याला जाणून घेतलेलं आहे आपण, प्राईस किती आहे। सो जर कोणाला घ्यायचं असेल तर कसं कॉन्टॅक्ट करायचा तुमच्याशी? कॉन्टॅक्ट नंबर द्या प्लीज। आमचं जे पॉम्पलेट आहे त्याच्यावर आमची वेबसाईट आहे, त्याच्यावर पण आहे जे आता आम्ही इव्हेंटमध्ये देतोय, ब्रोशर देतोय। ओके। सो याचं बघू शकता तुम्ही, याचा स्क्रीनशॉट काढू शकतात जर कोणाला घ्यायचं असेल आणि इच्छुक असेल तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकतात। सो सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा तुमच्या उपक्रमासाठी। थँक्यू, धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा असेल तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ दाखवत असतात ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील। धन्यवाद।